ताई लाडक्या बहिणीच्या पुढचा हप्ताची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं काही आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल. काही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीचं तुम्ही हप्ता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळं 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे. त्यामुळे सगळे शिक्षक अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे. त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये. हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही. पगार वेळेवर होणार म्हणजे जे काय निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नाही. काही लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना महिलांच्या हातांना योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे. आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत. आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आत्ताच अदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना पुढील 3 ते 4 दिवसामध्ये वाटप होणार आहे. त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे. 15, 16, 17, 18 आणि 19 असे 4 दिवस लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती तुम्हाला 3 प्रकारचे मेसेज यायला लागले आहेत. लक्षात घ्या 3 प्रकारचे मेसेज हे येणार आहेत. सर्वांनी इकडे आता लक्ष द्यायचं आहे. पटकन व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आधी, कारण सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण देणार आहोत. लाडक्या बहिणी अतिशय खुश होणार आहेत. अशा महत्त्वाच्या 3 ते 4 अपडेट्स आता आपल्याकडे आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे येणार का? कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार? 10वा हप्ता आजपासून सुरू झाला. पुढे 5 दिवस हे वाटप होणार. परंतु याच्यामध्ये सगळ्यात मोठी बदल, काही लाडक्या बहिणींना खूपच मोठा बदल पाहावा लागणार आहे. काही लाडक्या बहिणी अतिशय खुश होणार आहेत कारण त्यांना डबल पैसे मिळणार. कसे मिळणार, काय मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र कोणत्या अपात्र झालेल्या आहेत ह्याची सगळी माहिती आपण एकंदरीत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे चॅनल आधीच सबस्क्राईब करा. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, जर कुठल्या लाडक्या बहिणीला साडी वगैरे पाहिजे असेल तर आपण इथं ज्या व्हिडिओवरती दिलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला 15% डिस्काउंट, ज्वेलरीवरती 15% डिस्काउंट हे देत आहे. तुम्ही जाऊन पटकन क्लिक करा. आवडल्यास तुम्ही नक्की घेऊ शकता. बघा सगळ्यात महत्त्वाचं काय तर लाडक्या बहिणींना आता एप्रिल, मे आणि मार्च अशा 3 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत. 4500 रुपये. हो लाडक्या बहिणींनो, तुम्ही बरोबर ऐकलंय. भरपूर लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत एप्रिल आणि मेचे. आता तुम्ही म्हणाल हे असं कसं, तर आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे. रात्री उशिरापर्यंत एक मोठी बैठक सुरू होती. त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की ज्या लाडक्या बहिणींना आपण मार्चचा हप्ता दिला नाही, फेब्रुवारीचा हप्ता दिला नाही, अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आपण इथं हप्ते देणार आहोत. कारण तुम्ही जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपासून हप्ते येत नव्हते, परंतु त्याचं आता त्यांना फळ मिळणार आहे. त्यांना एप्रिल हप्त्यासोबत तो वेगळा मेसेज येईल. मार्च आणि फेब्रुवारीचा वेगळा मेसेज येईल आणि एप्रिल आणि मेचा वेगळा मेसेज येईल. असे 2 मेसेज तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये मिळतील. पहिल्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला मागचे हप्ते मिळाले नसतील फेब्रुवारी, मार्च किंवा जानेवारीचा,
तर त्याचा पहिल्यांदा मेसेज येऊन जाईल. कारण त्या लाडक्या बहिणींना त्यांच्यासोबत अन्याय होऊ नये म्हणून त्यांना आधी ते पण पैसे देणार आहेत. आणि सोबत आपल्या डेली आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मे आणि एप्रिल हप्त्याचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे. कारण अक्षय तृतीयासारखा मोठा मुहूर्त सरकारकडे आहे. त्यामुळे सरकार म्हणलं आहे की आम्ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तवरती त्याच्या अगोदरच 10 दिवस अगोदरच आम्ही लाडक्या बहिणींना पैसे पाठवणार आहोत. आणि ज्या लाडक्या बहिणींना गेल्या महिन्यामध्ये 7 मार्चपासून जे सुरू झाला होता लाभार्थी लाभ, ज्यांना 3,000 रुपये 1,500 रुपयाचे 2 टप्प्यात भेटले नव्हते, अशा आपल्या लाडक्या बहिणींना परत एकदा पैसे देण्यासाठी सरकारनं निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अतिशय खुश आहेत. कारण मागच्या महिन्यात हप्ता आला नव्हता किंवा जानेवारीत हप्ता आला नव्हता, तो सुद्धा हप्ता त्यांना मिळणार. सोबत एप्रिल आणि मेचा सुद्धा मिळणार. परंतु आता लक्षात घ्या, सरसकट सर्व लाडक्या बहिणी पात्र नाहीत. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे पडायला सुरुवात झाली. परंतु कसं, तुमच्या खात्यात कधी पडतील, तुम्ही पात्र आहात का नाही हे मी तुम्हाला सांगणार. आणि कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात, कोणत्या बँकेत पैसे, पोस्टात पैसे पडणार का नाही, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण एकंदरीत इथं पाहत असतो. बघा, झालं आहे असं की आपल्या आता महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दररोज आता अर्ज पडताळणी सुरू आहे. दररोज मित्रांनो, दररोज 14 दिवस झालं कंटिन्युअस अर्ज पडताळणी सुरू आहे. का सुरू आहे? कारण सरकारचं असं म्हणणं आहे की भरपूर लाडक्या बहिणी आता सक्षम झालेल्या आहेत, त्या अपात्र ठरणार आहेत. सक्षम झाल्यात म्हणजे काय? भरपूर लाडक्या बहिणीचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा वर गेलेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणी आता इतर कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत आहेत. भरपूर लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे. तर अशा आपल्या लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही. उलट ज्या लाडक्या बहिणींना आम्ही आता 1,500 देतोय त्यांना आम्ही 2,100 रुपये देण्याचा विचार करू. कारण या लाडक्या बहिणींचे पैसे कट झाल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये ॲड करता येत असतात. त्यामुळे त्यांचा निधी पण वाचतो आणि आहे त्या पैशातच भरपूर लाभ पण देता येतो. त्यामुळे सरकारनं ही मोहीम चालवलेली आहे. लक्षात घ्या, जसं आपण बघितलं की GRमध्ये सुद्धा त्यांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही 2.5 लाखांच्या आतच उत्पन्न असेल तर देतो. परंतु झालं होतं असं की त्यावेळेस काटेकोरपणे तपासणी केली गेली नव्हती. तुम्ही जर बघितलं निवडणुकीच्या अगोदर तर भरपूर लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, त्यांनासुद्धा पैसे आलेले आहेत. परंतु आताच जानेवारीपासून पुढे, मार्चपासून पुढे एप्रिल महिन्याचा हप्ता अशा लाडक्या बहिणींना येणार नाही. कारण त्यांची आता कडक तपासणी चालू आहे. सरकारनं असं सांगितलं की आम्हाला त्यावर टाईम मिळाला नाही, त्यामुळे आम्ही सरसकट वाटप हे झालेलं आहे. आता मला हे तर कितपत मला तर असं वाटतं ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस पण दिलं तर ह्यावेळेससुद्धा तुम्ही सरसकट वाटप हे केलं पाहिजे. तुमचं मत काय तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पटापट सांगा. कारण तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर वाटत असेल की सरसकट वाटप केलं पाहिजे तर सरसकट वाटप करा असं तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. हो मिळालं पाहिजे, हो मिळालं पाहिजे असं सगळ्यांनी पटापट लिहा. कारण तुमचं मत सरकारपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा लागेल. भरपूर लाडक्या बहिणींसोबत शेअर करा, भरपूर आपल्या मित्रांसोबत शेअर करा की हो आम्हाला हा मिळाला पाहिजे बाबा. 2100 रुपयाचा हप्ता तर नको, पण आम्हाला 1,500 तरी प्रत्येक महिन्याला तुम्ही द्या असं तुम्ही सांगितलं पाहिजे. आता झालं आहे कसं, अर्ज पडताळणीमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या चेक केल्या जातात. पहिले तर तुमचं उत्पन्नासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे 2.5 लाख रुपयापर्यंतचा. दुसरी गोष्ट तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी पाहिजे. बरं, पिवळं केशरी असून उपयोग नाही, त्याच्यामध्ये नाव जरी असलं तरी तुमचं ऑनलाईन नाव दिसलं पाहिजे. त्यासाठी तुमची KYC झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला रेशन दुकानात जाऊन आजच KYC करायची आहे जर झालं नसेल तर. 2 गोष्टी समजल्या, 2 गोष्टी काढून ठेवा. तिसरी गोष्ट, आता तुम्हाला आधार कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खातं जे तुम्ही दिलं आहे किंवा पोस्टाचं खातं जे दिलं आहे त्याच्यावरचं नाव हे वेगवेगळं आहे. म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे. कोणाचं इंग्लिशमध्ये आपण ज्यावेळेस लिहितो किंवा मराठीतसुद्धा जे लिहितो त्यावेळेस ते नाव थोडं कुठंतरी चुकतं आहे. तर ते बरोबर करून घ्या, अन्यथा तुम्ही बाद होताल. ह्या 3 गोष्टींची जी काळजी घ्याल ती लाडकी बहीण 100% यादीत आहे. आणि तिला 100% एप्रिलचा हप्ता हा 1,500 रुपयेच मिळणार आहे. लक्षात घ्यायचं, 2100 नाही. आत्ता तरी 2100 रुपये नाही, तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहे. इथून पुढचे सुद्धा हप्ते अजून सरकारनं अधिकृत घोषणा केलेली नाही. 2100 रुपये आम्ही देणार फक्त असं म्हणलं आहे, परंतु कधी देणार हे त्यांनी अजून सांगितलेलं नाही. त्यामुळे सध्या तरी तात्पुरतं तरी अशा लाडक्या बहिणींना तेवढंच मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. मी तुम्हाला जिल्ह्याची नावं सांगणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, मी प्रत्येकाला सांगणार आहे, तुम्ही फक्त तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंट्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगेल की येणार आहे की नाही. तुमची बँक कोणती आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे. मी तुम्हाला रिप्लायमध्येच सांगणार आहे की तुम्हाला बँकेत तुमच्या पैसे येणार आहे की नाही.
तुमचा तालुका स्पेशली जिल्हा जर जिल्ह्यापेक्षा मित्र तुम्ही तालुका टाका, पटापटा तालुका टाका, तालुका वाईज सुद्धा त्याचे पैसे पडत आहेत. त्यामुळं हे काम करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कुठलेही प्रश्न असतील नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.